ये बात तब की है जब हिंदुस्तान गुलाम था, न सिर्फ ब्रिटिश हुकूमत का बल्कि यहाँ पर जातिवाद की बेड़ियों ने पिछड़ी जाति के लोगों की जिंदगियों को नर्क से बदतर बना रखा था। पर आज 14 अप्रैल 1891 महू नामक गांव में जातिवाद की सारी बेड़ियों को तोड़ने वाले महापुरुष भारत रत्न डॉक्टर भीमराव अंबेडकर का जन्म होने वाला है। आसमान से एक तारा आ गया, घने अंधेर का उजाला आ गया। आसमान से एक तारा आ गया, घने अंधेर का उजाला आ गया। हम सबका मसीहा, सबका सहारा, सर से उसारा आ गया। एक तारा आ गया, एक तारा आ गया, हम सबका जो था वो सहारा आ गया। एक तारा आ गया, एक तारा आ गया, हम सबका जो था वो सहारा आ गया। मुझे सच में कुछ भी सुनाई नहीं दे रहा है, समझ में भी नहीं आ रहा। जितना सुनाई देता है उतना काफी है, हाँ? अरे पढ़ लिखकर कौन सा बैरिस्टर बनोगे कि तुमको सब कुछ साफ साफ सुनाई देना चाहिए, हाँ? वहीं पे खड़ा रहे और वहीं से पढ़, समझा कि नहीं? हमें तेरे साथ नहीं खेलना, और खबरदार आज के बाद हमारी गेंद को हाथ भी लगाया। नाली में से बॉल निकलने वाले हम तुझे यहाँ बैठने नहीं देंगे। मन काही भरलं फुलून बहरलं, मन काही भरलं फुलून बहरलं, पतूर आलंय आज येणार पायी बॅरिस्टर साहेब माझ, येणार पायी बॅरिस्टर साहेब माझ. आपण सगळ्यांनी आता इथनं उठायचंय आणि 14 तळ्यापाशी जायचंय आणि ओंजळ पाणी घ्यायचंय. आलं लक्षात? आपण 2-2 जणांच्या रांगा करणार आहोत आणि शिस्तीत शांततेमध्ये 14 तळ्यापाशी जाणार आहोत. हे बघा, आपला हा सत्याग्रह शांततेचा सत्याग्रह आहे. आपण समानतेसाठी पाण्याला स्पर्श करणार आहोत. चला. जोहार. हा ग्रंथ, मी ग्रंथप्रेमी मनुष्य आहे, पण हे पुस्तक जाळतोय कारण हे पुस्तक म्हणजे गुलामगिरीची साखळी आहे, मनुष्य धर्माची हानी करणारा विष आहे. मनुष्य धर्माची माझी व्याख्या अत्यंत सोपी आहे. जो प्रत्येक माणसाला आत्मप्रतिष्ठेनं जगू देतो तो मनुष्य धर्म, आणि जे काही या आत्मप्रतिष्ठेच्या आड येईल ते सगळं नष्ट केलं पाहिजे. स्त्रियांनी लहानपणी वडिलांच्या आणि तरुणपणी पतीच्या आज्ञेत राहावे. पती मृत झाल्यास मुलाच्या संमतीने वागावे. एकंदरीत काय, स्त्रियांनी स्वातंत्र्य स्वीकारू नये. अगो बाई, असं सगळं लिहून ठेवलंय पुस्तकात. म्हणूनच आपले नवरे आपल्याशी भांडतात, आपल्याला मारतात. बायटरना कोणी विचारते आपल्याला, सदा ना कदा ह्यांचाच आवाज वारलाय. आपल्याला
बहीण आहे आपली. अगं आपलंच काय, बामण बायांचं पण लय हाल आहे, विधवा बायांचं पण लय हाल आहे. त्यांनी जायला हवं होतं हे पुस्तक. डॉक्टर आंबेडकर जोवर आपल्या अवास्तव मागण्या मागे घेत नाही तोवर मी आमरण उपोषण करेन. मिस्टर गांधींचा जीव मलाही प्रिय आहे, परंतु त्यासाठी मी 6-7 कोटी अस्पृश्यांवर अन्याय होऊ देणार नाही. यावेळी मिस्टर गांधींचे प्राण त्यांच्याच हातात आहेत. गुरुपोषणाचा मिटला गय कसा हिनगार सुटला, गुरुपोषणाचा मिटला गय कसा हिनगार सुटला. स्त्रियांना अधिकार देणारं हिंदू कोड बिल जेव्हा कायदे मंडळात भेटायला गेलं तेव्हा बाबासाहेबांचा संयम संपला. त्यांना प्रचंड चीड आली. ते म्हणाले, जर मंत्री पदावर असूनही मी माझ्या भगिनींचं कल्याण करू शकत नसेल तर त्या पदावर मी राहणार नाही. ही भूमिका घेऊन त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही आणि त्यांची उपासना करणार नाही. मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही आणि त्यांची उपासना करणार नाही. मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवते मानणार नाही किंवा त्यांची उपासना